मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड गमतीशीर आहे बरं का. बघा, सुरुवातीला आपण बघतोय अवनी एकटीच बसलेली असते तेव्हा राजा येतो तिच्या जवळ आणि विचारतो, काय करताय तुम्ही? अवनी म्हणते, काही नाही. राजा म्हणतो, तुमच्या हातात काय आहे? अवनी म्हणते, ते अण्णांनी चिक्की दिली ना, ती खात होते मी. राजा म्हणतो, असं होय, बरं बरं, खा खा, पण मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. अवनी म्हणते, थँक्यू का? त्यावर राजा म्हणतो, तुम्ही जेवताना सांभाळून घेतलं ना, टेन्शनचं वातावरण होतं तेव्हा मी म्हणजे तुम्ही नॉर्मल करून टाकलं सगळं. अवनी म्हणते, हो, सगळे शांत होते म्हणून मला सहन नाही झालं म्हणून थोडी गंमत जम्मत केली मी. ठीक आहे, पण याचा अर्थ असा नाही बरं का राजा, तुझ्या खोटं बोलण्याला मी माफ केलंय. खोटं ते खोटंच असतं, नॉर्मल नाही झालंय सगळं. राजा म्हणतो, मी खोटं का बोललो ते समजून घ्या ना. मला नव्हतं गंडवायचं कोणाला, तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट व्हावा म्हणून मी. अवनी म्हणते, हॅलो, खोटं बोलणं म्हणजे काय कॉन्फिडन्स बूस्ट करणं नसतं. आणि तसंही तू काही आणखीन खोटं बोललं असेल तर सांगून टाक आत्ताच मला. राजा म्हणतो, नाही नाही, मी काही खोटं नाही बोललो. अवनी म्हणते, खरंच नक्की ना, काही अजून नाही ना खोटं बोललास? राजा म्हणतो, नाही हो, मी काय खोटारडा वाटलो का तुम्हाला? अवनी म्हणते, ठीक आहे, बघ आता विश्वास ठेवते मी तुझ्यावर. असं म्हणून ती निघून जाते. राजा आता मनात विचार करतो, अवनी गेल्यावर कसं सांगू मी यांना, काय काय आणि कसं कसं खोटं बोललोय मी. देवी आई, जे खोटं बोललोय ते यांच्या प्रेमासाठीच बोललोय. यांच्यावर किती आणि किती प्रेम करतो मी, कसं सांगू यांना. आता इकडे अवनीच्या घरचा सीन दाखवलाय. महेश आता अवनीच्या बाबांना सांगत असतो, म्हणजे त्याच्या बाबांना सांगत असतो काहीतरी बिझनेसच्या गोष्टी. तेवढ्यात त्याचे बाबा म्हणतात, महेश, मला ना या सगळ्या बिझनेसपेक्षा माझी मुलगी महत्वाची आहे रे बाबा. आता ती अवनीची आई सोप देत असते त्यांना, तेव्हा ते म्हणतात, नको नको, मला नकोय, माझा मूडच नाही आहे आज. त्या दांगटांच्या घराच्या केसचं काय झालं महेश? अरे, ते कोण देखणे वकील, काय ते काय म्हणाले ते? महेश म्हणतो, बाबा ते म्हणताय केस कॉम्प्लिकेटेड आहे, वेळ लागणार आहे. ते चिडतात आता बाबा अवनीचे आणि म्हणतात, वेळच तर नाहीये ना आपल्याकडे. अरे महेश, माझ्या मुलीला ओळखतो रे मी. अरे, माझी मुलगी ज्या घरात जाईल ना त्या घराला ती जीव लावेल रे, आपलंसं करेल. मला माहिती आहे ना तिचा स्वभाव. ती जर त्या घरची झाली ना आणि तिथे जर का ती रमली तर तिला आपल्या घरात आणणं कठीण होईल बरं का महेश. जर का तिला मी आपल्या घरात आणू शकलो नाही ना महेश, तर मी सगळ्यांसमोर शर्मेनं मान खाली घालेल रे, मला सगळ्या समाजासमोर. आता महेश म्हणतो, बाबा तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. महेश असं बोलल्या बोलल्या ते त्याचे बाबा म्हणतात, अरे बाबा नको तू बाकीच्या गोष्टी बोलू, मी आहे ते सगळं करायला. हे बघ, त्या देखणेच्या हातून काही होत नसेल तर दुसरा वकील शोध, कळतंय का तुला? त्याला सांग, ही केस सगळी समजावून सांग. ते दांगटांचं घर आपल्या घरात ताब्यात आलं पाहिजे, ते कुठल्याही परिस्थितीत रस्त्यावर आले पाहिजे. संपला विषय, चल मी निघतो आता. असं म्हणून ते आता झोपायला चाललेले असतात. मग ते निघून जातात. आता तिथे अवनीची भाऊजाई असते आणि तिला महेशला काहीतरी सांगायचं असं मला वाटत होतं बरं का. पण आता महेश तिच्याकडे बघतो आणि तिलाच येऊन धमकी देऊन जातो. तो स्वाती समोर येतो आणि म्हणतो, खुश झालीस ना स्वाती तू? स्वाती म्हणते, नाही रे, मी का खुश होऊ? लगेच महेश म्हणतो, मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसला बरं का. तुला काय वाटलं, ही केस कॉम्प्लिकेटेड आहे त्यामुळे अवनीला दांगटाच्या घरून आम्हाला परत आणता येणार नाही? एक गोष्ट लक्षात ठेव तू स्वाती, आम्ही देशमाने आहोत बरं का, देशमाने. त्या दांगटाला आम्ही घराच्या बाहेर काढणार आणि अवनीला या घरात परत आणणारच, बघशीलच तू, तिची इच्छा असो की नसो. कळलं का तुला? आता लगेच अवनीच्या आईमध्ये बोलली बाई. अवनीची आई म्हणते, महेश काहीही कर आणि लवकरात लवकर अवनीला घरी घेऊन ये बाबा. अरे, तिथे ती कोणत्या परिस्थितीत असेल, कशी असेल माहीत नाही. त्यावर महेश म्हणतो, हो आई, तू काळजी करू नकोस, आपण अवनीला घरी आणू आणि तिला लग्न करून परत त्या घरी पाठवून देऊ. म्हणजे तिला घरी आणून यांना पुन्हा आकलायचंय. असो. आता महेश म्हणतो त्याच्या आईला, तू काळजी नको करूस, असं म्हणून तो स्वातीकडे रागाने बघतो आणि निघून जातो. इकडे आता हे पोट्टे अंथरुणं पांघरुणं टाकत असतात बरं का. धन्या, यशोदा आणि पाण्या तिघ जण अंथरुणं टाकताय. तेव्हा धन्या म्हणतो, अरे तुला सांगतो पाण्यादा, अरे यशोदासारखा मायाळू आणि सहनशील माणूस अख्ख्या जगात सापडणार नाही बरं का. पाण्या म्हणतो, खरंच रे? ए यशोदा, नाही, तुझ्या जागेवर दुसरा कोणी असताना तर राजाला असा हाणला असताना की हाडं खिळखिळ झाली असती त्याची. यशा म्हणतो, चला झोपा गपचूप, काय गंमत करताय. आता तेवढ्यात पेला पडतो बरं का खाली. आणि ते पेला पडल्यावर यशादा म्हणतो, कोणी ठेवलं होतं इथे, हे कोणी ठेवलं होतं, चला उठा पटकन ते स्वयंपाकघरात ठेवून द्या. पाण्या तो पेला उचलतो बरं का. आता बघा मंडळी, खूप मजा येते पुढे. आता हे सगळेचे सगळे पोरं किचन मध्ये जातात तेव्हा यशादा त्यांच्या मागे येत म्हणतोय, बघा आजच्या प्रकरणाचा राजाला त्रास झालाय बरं का, आता उगाचच आणखीन विषय काढू नका. मग पाण्या म्हणतो, अरे तुला मी खरं सांगतो, तुझ्या जागी दुसरा कोणी असता ना दादा, राजाला असा आणला असता की लगे आवाज नमीच्या घरापर्यंत गेला असता.
धन्या म्हणतच असतो, बरं झालं नमीला नाही कळलं, यशोदाला मारलं, नाही तर नमी आली असती होणाऱ्या नवऱ्याला कोण मारताय म्हणून. तेवढ्यात नमी येते बरं का. धन्या म्हणतो, अरे नमे 100 वर्ष आयुष्य आहे तुला. नमी म्हणते, अयो का म्हणून रे, आज कम बोल राहिला. लगेच पाण्या म्हणतो, अरे नाम लिया और शैतान हाजीर ना. नमी म्हणते, ए चिडक्या गप्प बैस रे. नमी ना आता यशा दादाला म्हणत असते, यशा मी खीर बनवली आहे, सांग ना मला कशी झाली ते. धनू म्हणतो, आम्हाला ते इकडे ती खीर, आम्ही टेस्ट करू शकतो. नमी म्हणते, ए चल होय माग, तुम्हाला ते तेवढंच जमतं, यशा तू खाय ना. यशा दादा आता डोक्याला हात मारतो बरं का आधी आणि म्हणतो, नमी तुला सांगितलं ना अशा वेळेला घरी नको येत जाऊ. नमी म्हणते, का म्हणून रे यशा. आता पाण्या म्हणतो, तुझी मम्मी येते ना इथे राडा करायला सॉरी. नमी म्हणते, गप्प बस रे चिडक्या, आत्या म्हण आधी. आणि ए यशा टेस्ट कर ना प्लीज, खा ना असं म्हणून तिने चमचा टाकला बाई त्याच्या तोंडात. आणि विचारते, कशी झाली आहे खीर. धन्या म्हणतो, चिकट आणि गोड. त्यावर नमी म्हणते, काय. धन्या म्हणतो, अगं म्हणजे यशा दादासारखी गोड आणि तुझ्यासारखी चिकट. नमी म्हणते, ए झिपऱ्या जास्ती पुढचं नको बोलू, दिल नाही तर ठेवून. पाण्या म्हणतो, अगं बरोबर बोलताय धनुबाळ, नाही तू चिकटच आहेस ना नमे, आमच्या घराला चिटकूनच असते ना तू नेहमी. नमी चिडते आणि म्हणते, या चिडक्याला ना बघतेच आता मी. तिथली कडची घेते ती आणि आता मारत असते बरं का पाण्याला. पाण्या म्हणते, ओय ओय मागवय. नमी म्हणते, अरे तुला ना थांब, 2 कानाखालीच हनते आता. लगेच यशोदाच्या तोंडून निघते, ए बाबा आता नका रे कोणी कोणाच्या कानाखाली मारू पुन्हा, आणखीन तमाशा नकोय. नमी म्हणते, म्हणजे कोणी मारली कोणाच्या कानाखाली, कोणी मारली. पाण्या म्हणतो, अरे ते मगाशी. आता यशा म्हणतो, ए पाण्या चुप ना. लगेच नमी म्हणते, ए कामून ए झिपऱ्या सांग बरं काय झालं मगाशी. यशोदा मुद्दाम बोलतोय बरं का. आता बघा लगेच धन्या सांगणार तेवढ्यात यशा त्याच्या तोंडावर हात ठेवतो बरं का. कारण नमी त्याला म्हणते, ए तुला यशाची शपथ आहे. मला धन्या इमोशनल ब्लॅकमेल करतो. सॉरी यशोदा आता सांगावंच लागल मला. यशा त्याच्या तोंडावर हात ठेवतो. नमी म्हणते, काय सांगतोयस, सांग मला सांग. आता तेवढ्यात धन्या असा यशाकडे बोट दाखवतो. मग नमी म्हणते, यशाला मारलं, कोणी मारलं. पाण्या म्हणतो, ते राजानी मारलं. आता नमी लगेच चिडते आणि म्हणते, कुठे तो नालायक, कुठे. राजाला शोधायला लागली ती. राजा येतो तेवढ्यात बाहेर. तेव्हा नमी त्याच्यावर सॉलिड ओरडते बरं का. आतमध्ये अवनी असते पण हिच्या मागून येतो राजा नमीच्या आणि म्हणते, नमे काय करू राहिली. झाऱ्या घेऊन कुठे चालली तू. आता नमी राजाला मारायला धावते. राजा पुढे, ती मागे. नमी म्हणते, मेल्या निलाजऱ्या, तू माझ्या नवऱ्यावर हात उचलला, तू कसं काय असं करू शकतो. यांचे पळापळीचे आवाज ऐकून तिथे अवनी येते बरं का आणि म्हणते, अरे अरे काय झालं, कशामुळे एवढे पळताय. नमी म्हणते, याने माझ्या नवऱ्याला हात लावला ना अवनी पुन्हा, तर गाठ माझ्याशी आहे, सांगून ठेवते मी. ए अवनी तू तुझ्या नवऱ्याला समजून सांग. मग ती अवनी म्हणते, अगं नमिता चुकून झालं राजाकडनं. लगेच नमी म्हणते, नाही मला काही ऐकायचंच नाहीये. आता राजा तू ना त्या अवनीमुळे वाचतोयस बरं का. यशा कुठे गेला. आता यशा स्वयंपाकघरात नेहमीच्या जागेवर. आता ती नमी यशाजवळ येते बरं का आणि म्हणते, यशा तुला लय लागलं का रे. यशा म्हणतो, नाही ग. आता हे पोरं बघा इतके पांचट जोक मारतात. आता धन्या म्हणतो, अरे लय लागला असणार आहे नमे. अरे राजा पाण्यादावरती धावून गेला, पण विचार कर यशोदाला लागलो, काय फोर्स असेल विचार कर नमे. अगं तू यशोदाची दाढी काढून बघ, मग कळेल तुला. राजा म्हणत असतो, मुद्दाम नाही केलं, चुकून टच झालं ते. पाण्या म्हणतो, टच. अगं नमे टच नाही, तू यशोदाची दाढी काढच. पाय तिथं केवढाले बोट उमटलेले दिसतील तुला, 3 बोट आहे 3. नमी आता पुन्हा राजाच्या अंगावर धावते बरं का. अरे मजा आली हा सीन बघताना. आता राजा म्हणतो, अरे मी हाताला शिक्षा करून घेतली नमे, बघ. यशोदा पण सांगतो, अगं हो ग, त्याने स्वतःच्या हाताला पण शिक्षा करून घेतली. नमी म्हणते, तुला लाज नाही वाटली का रे राजा. अरे यशाच्या जीवावर जगता रे तुम्ही सगळे यार. आता थोडं सिरियस मॅटर झालं बरं का प्रेक्षकांनो. आता सगळे रडायला लागतात, म्हणजे इमोशनल होतात सगळे. आता नमी पण रडायला लागते. आता धन्या जातो आणि म्हणतो, ए नमे तू रडू नको ना रे. हा आगाऊ आहे प्रेक्षकांनो. आणि म्हणतो कसा, अगं तू नाही का लहानपणी कुठे काही लागलं बिगलं तर पप्पी द्यायची, मग ते बरं व्हायचं सगळं, तसं यशोदाला दे ना. हे सगळे हसायला लागतात. आता काही पण प्रेक्षकांना मालिकेतलं की काही दाखवतात. सगळे लगे पाहायला लागतात यशोदाकडे. आता खरंच ना मी असं करते की काय, पण ती आगाऊ आहे बरं का. आता यशोदा तिला म्हणतो, ए जाय ग नमे. आता तो नमी त्याला विचारते बरं का, कोणत्या गालाला लागलंय. यशोदा म्हणतो पण डाव्या गालाला. आगाऊ आहे यशोदा पण. आता नमीला म्हणत असतो, जाय घरी वय. नमी आता हळूहळू अल्लात घरी जाते बरं का.
पण जाता जाता त्याच्या गालाला अशी हात लावून जाते. काही दाखवतात यार प्रेक्षकांनो मालिकेत. आता नमी गेल्यावर या राजाला म्हणजे हाताला त्रास व्हायला लागतो, तेव्हा अवनी त्याचा हात हातात घेते आणि म्हणते, बापरे राजा, तुला खूपच लागलं का रे, त्रास होतोय का? राजा म्हणतो असो, हो ना, खूप त्रास होतोय अहो, ते धक्का लागला आत्ता अचानक. मग धन्या अवनीला पण म्हणतो बरं का, वहिनी, यशोदाला आत्ता जाता जाता नमीने पप्पी दिली ना, तशी तुम्ही पण द्या. त्या अवनीला ऑकवर्ड वाटतं बरं का, आणि ती घरात चालली जाते. आता राजा चिडतो धन्यावर आणि म्हणतो, धन्या, तू जास्तीच बोल राहिला रे, तुझ्या जिभेला काही हाड? धन्या म्हणतो, हे राजादा, जिभेला कुठं हाड असतं रे? आणि मग हे सगळेचे सगळे भाऊ त्याला मारायला धावतात आणि सगळेजण आत निघून जातात. पण राजा आता मनाशीच हसायला लागतो. असो, आता पहाट झालीये, एवढाच काय तो रात्रीचं सीन घेतलाय त्यांनी. पहाटे आता उठल्या उठल्या अवनी आवरून सवरून आलीये देवघराजवळ आणि देवी आईला प्रार्थना करते, देवी आई, आज मला हे घर मिळून जाऊ दे हं, असं म्हणून ती नमस्कार करते आणि कोणाला न सांगता निघून जात असते. पण तेवढ्यात तिच्या समोर धन्या आणि हा यशोदा येतात बरं का. ती निघत असते तेव्हा हे अण्णा तिथे दारातच बसून कुऱ्हाडीला धार लावत असतात. अण्णाला बघते बरं का अवनी. अण्णा म्हणत असतात, काय मस्त धार लागलीये कुऱ्हाडीला, आता एका गावात 2 तुकडे. अवनीला आता त्या आत्याचं वाक्य आठवतं बरं का, की तुझ्या सासऱ्यानं बायकोला ठार मारलंय. अवनी ते वाक्य आठवते आणि घाबरते खूप अण्णाला. तेवढ्यात यशोदा येतो अवनीच्या समोर, म्हणजे बाजूने जात असतो. अवनी खूप घाबरली आहे हे लक्षात येतं यशोदाला. यशोदा म्हणत असतो, काय झालं तुम्हाला, इतकं का घाबरल्यात तुम्ही? अवनी म्हणते, नाही काही काही नाही झालं मला. प्रेक्षकांनो, तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज लाईक करायला आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज 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 विसरू नका. मस्त दाखवलाय त्यांनी बाई तुझा आशीर्वाद आजचा भाग. अवनी आता डचकते बरं का आणि आतमध्ये निघून जाते. यशोदाला कळत नाही काय भानगडे. यशोदा आता बाहेर येतो आणि अण्णांना बघतो दारामध्ये. तो अण्णांना आवाज देतो, अण्णा, अण्णा, काय केलं तुम्ही मगाशी? अवनीला घाबरवलं का काय तुम्ही? अण्णा म्हणतो, सुनबाईला? अरे काही पण काय, सुनबाई आहे ती माझी, आय रिस्पेक्ट हर. मी स्वप्नात पण असा विचार करणार नाही, मी का घाबरवू तिला? यशोदा म्हणतो, काही केलं नाही ना अण्णा तुम्ही खरंच? आता अण्णा म्हणतो, अरे नाही रे बाबा, मी तर धार काढू लागलो कुऱ्हाडीची, बघ कशी धार झाली, 1 नंबर. यशोदा म्हणतो, अच्छा, आता आलं लक्षात माझ्या, तुमचा हा अवतार बघून त्या घाबरल्या असणार. अण्णा म्हणतो, एवढा डेंजर दिसतो काय मी? यशोदा म्हणतो, अण्णा, कोणी दारात बसतं का हो असं धार लावत? तुम्हाला बघून मला पण भीती वाटू राहिली. अण्णा उठा बरं, उठा, तो दगड घ्या आणि तिकडे बसा बरं कोपऱ्यात. यशोदा आता ते सगळं त्यांचं ते धार लावायचं ते काय काय तिथे दगड बिगड ते उचलतो आणि कोपऱ्यात नेऊन ठेवतो ते सगळं. अण्णा दगड उचलत असतो आणि म्हणत असतो, माझ्या नशिबात दगडच आहे बाबा. यशोदा म्हणतो, आता इथे बसा आणि इथे बसून धार लावा, असं दारात नका बसू बरं अण्णा. आणि अण्णा आता तिथे बसून धार लावायला म्हणजे बसलेला असतो अण्णा. तेवढ्यात त्याचा तो भाऊ येतो बरं का तिथे आणि तो मुद्दाम केळं खातो आणि या अण्णाकडे रागाने बघतो. आता यांचा एक डाव आहे बरं का प्रेक्षकांनो, अवनीला भीती दाखवायची या तिच्या सासऱ्याबद्दल. आता तो केळं खात असतो दत्त्या काका आणि बघत असतो अण्णाकडे. याने काय केलं त्या दत्त्या काकाने, ते केळ आहे ना ते फेकलं बरं का अण्णाच्या अंगावर. मुद्दाम ते चिथवतात त्या अण्णाला. आता ही अवनी बाहेर जायचा प्रयत्न करत असते, ती रूम बघायला चालली आहे ना. तेवढ्यात धन्या येतो मागून आणि ती दचकते. धन्या म्हणतो, वहिनी दचकाल काय झालं, मीच आहे, मी काही घाबरवलं नाही तुम्हाला. वहिनी कुठे जाऊ राहिल्या सकाळी सकाळी आणि केवढ्या दचकल्या? वहिनी म्हणते, अरे धनू, मी ना देवळात चालले होते. यशोदा येतो आणि म्हणतो, काय देवळात चाललात तुम्ही? आता अवनी म्हणते, हो ते जरा सकाळी थोडं शांत वाटतं ना, म्हटलं जाऊन यावं. त्यावर आता लगेच धन्या म्हणतो, मी येतो ना वहिनी तुमच्याबरोबर, चला 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 आपण जाऊयात. आता अवनीला काही न्यायचं नसतं कोणाला सोबत आणि तिला कोणाला काही सांगायचं पण नसतं. त्यामुळे ती म्हणते, अरे धनू, तू कसं येशील ना? यशोदा म्हणतो, अरे धन्या बरोबर बोल राहिले त्या, अरे तू आंघोळच केली नाही ना अजून. अवनी म्हणते, अरे हो ना, अंघोळ राहिली तुझी. धन्या म्हणतो, अरे वहिनी आत्ता आलो मी, 2 मिनिटात आलो, तुम्ही ते पर्स बिर्स घ्या, बसा, मी 5 मिनिटात आलो बघा आंघोळ करून. अवनी म्हणते, ए धनू थांब ना. धन्या म्हणतो, अरे 2 मिनिटात, अरे 1 मिनिटात येतो वहिनी, थांबा. अवनी म्हणते, अरे तू थांब थांब जरा, तू व्यवस्थित स्वच्छ आंघोळ कर, मी जाऊन येते हा मंदिरात. धन्या म्हणतो, वहिनी मी स्वच्छच आंघोळ करतो, काही वेळ लागत नाही माझ्या आंघोळीला, एवढू सक्त शरीर आहे माझं, आत्ता आंघोळ करतो. आता अवनी म्हणते, अरे धनू, तुला असाइनमेंट कंप्लीट करायचे आंघोळीनंतर, तू कंप्लीट कर तुझा अभ्यास, मी जाते हां. मग धनू नाराज होतो बरं का आणि म्हणतो, काय हो वहिनी, म्हणजे तुम्हाला मुद्दाम नाही म्हणून राहिलं ना मला यायला? अवनी म्हणते, नाही रे बाबा धनू, असं नाही आहे, पण तू उगाच माझ्यामुळे तुझं रुटीन कशाला खराब करतोयस? लगेच आता यशोदा म्हणतं, बरोबर आहे त्यांचं, तू तुझा अभ्यास पूर्ण कर, मी जातो त्यांच्याबरोबर. अवनीला आता पुन्हा पंचायत पडली ना. ती म्हणते, यशोदा अहो तुम्ही कशाला, तुम्ही तुमची घरातली कामं पूर्ण करा ना, ती बाकी असतील ना,
तुम्ही घरातली कामं करणं, मी जाऊन येते. लगेच यशोदा म्हणतो, अरे माझी घरातली कामं तर झाली आहे. मग धन्या म्हणतो, दादा तू राहू दे ना, मी जातो ना, तू कशाला जाऊ राहिला? यशोदा म्हणतो, सर मी जातो. या दोघांमध्ये वादावादी चालू होते. तेवढ्यात अवनी म्हणते, ऐका ना माझं, मी जाते ना, मला एकटीला जाऊ द्या ना प्लीज प्लीज प्लीज, मी येते हं जाऊन. तेवढ्यात आता अण्णाचं आणि त्या त्या काकाचं भांडण ऐकू येतं बरं का या पोरांना, आणि हे सगळे सगळे बाहेर येतात. अवनी पण येते बाहेर, वाकून बघते. अण्णा आता कुऱ्हाड घेऊन त्या भावावरती असा ओरडत असतो बरं का, आणि ती आत्या पण येते, ती आरडाओरडा करते, कायला माझ्या भावाला मारून राहिला तू अण्णा? अण्णा म्हणतो, तुझा भाऊ मम्मी कोण आहे? सुली म्हणत असते, सोड सोड माझ्या भावाला, सोड, जीव घेतो का काय तुझा? आता जीव घेतो का काय याचा, असं ती म्हणते. मग अण्णा म्हणतो, याची हिंमत कशी झाली माझ्या अंगणात केळाची सेल टाकायची? लगेच आता दत्त्या म्हणतो, आमच्या हिश्श्यात टाकलं मी ते केळाचं साल. लगेच अण्णा म्हणतो, तुझा कशाचा हिस्सा आला? माझ्या पोरांचं घर आहे, माझ्या पोरांच्या घरांवर नजर नाही टाकायची हा. माझं माझ्या पोराचं घर आहे हे. माझ्या पोराच्या घरावर नजर टाकली तर डोळ्या काढून गोट्या खेळल मी. ती आत्या मुद्दाम ओरडत असते बरं का, पाहिलं का पाहिलं, ए पोरी तुझा सासरा बघ कसा बोलतो, जीव घ्यायला निघाला सख्या भावाचा. लगेच हा दत्त्या दादा ओरडायला लागतो, सुले सुले पोलिसाला बोलव ग. अण्णा त्याचा कॉलर धरतो बरं का शर्टाची, आणि मग लगेच मोठ्याने आरडाओरडा करायला लागतात हे बहीण भाऊती सुलक्षणा आणि दत्ता. मग यशोदा येतो आणि अण्णांना मागे सरकवत असतो. अण्णा म्हणतो असं, अरे यानं मुद्दाम साल फेकला आपल्या अंगणात. लगेच तो दत्त्या काका म्हणतो, नाही रे मी मुद्दाम नाही फेकलं, ते उडत आलं वाऱ्यानं. केळाचं साल कुठे उडत येतं का प्रेक्षकांनो, काही आपलं. आणि इथेच त्यांनी आजचा भाग संपवला बरं का. अवनी खूप घाबरलेली असते अण्णाला, ती आत्या ओरडत असते, बघ तुझा सासरा खुनी आहे खुनी आहे, आणि हा भाग त्यांनी इथेच संपवला. आता पुढच्या भागात बघा, अवनी राजाला आणि यशोदाला सत्य सांगते, मी मंदिरात नव्हते गेले, मी रूम बघायला गेले होते आणि मला ती रूम मिळाली आहे. राजाला फार वाईट वाटतं बरं का. राजा म्हणत असतो अवनीला, तुसी ना जाओ, असं तुम्हाला कोणी बोललं तर तुम्ही थांबाल का हो अवनी? अवनी मग राजाला म्हणते, थांबते मी, पण मग सगळ्यांना सांगशील का की आपलं लग्न झालेलं नाहीये म्हणून? राजा आता खूप रडायला लागतो बरं का यशोदा जवळ, आणि म्हणतो, यशोदा माझं खूप प्रेम आहे रे त्यांच्यावर. मंडळी आता बघूयात अवनी कुठल्या गोष्टीमुळे राजाच्या घरी परत थांबायला तयार होते. नेमकी या दोघांची गाठ बांधलेली आहे का देवाने? म्हणतात ना लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळलेल्या असतात वगैरे, तसं काही प्रकरण यांचं आहे का, हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळेलच. काय बोलू आता प्रेक्षकांनो, तुम्हीच सांगा मला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला. आवडल्यास आपल्या चॅनलला आवर्जून लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. अजून बरेच असे प्रेक्षक आहेत जे चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, प्लीज असं करू नका. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे मला अगदी खूप मोठा आनंद मिळतो. माझ्या आनंद आणि माझ्या या मेहनतीसाठी तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्रिप्शन खूप महत्त्वाचं आणि मोलाचं आहे प्रेक्षकांनो. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. चला तर मग मंडळी, काळजी घ्या स्वतःची. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. नक्की कळवा मला कमेंट्समध्ये आजचा भाग तुम्हाला कसा वाटला. टेक केअर मंडळी, धन्यवाद.